विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आणि विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्यात। आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। परिषदेतील एकूण 5 आमदार हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे जागा रिक्त आहेत। त्यामुळे या रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल। या रिक्त जागांवर कोणाची नेमणूक होणार याकडे आता लक्ष असेल। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, विधान परिषदेच्या आता रिक्त जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे, काय प्रक्रिया असेल? नक्कीच जे काही आता सध्याला आमदार आहेत ते आपल्याला निवडून गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे काही जणांच्या जागा ज्या आहेत त्या सध्याला आपल्याला रिक्त झाल्याचं दिसतं आहे। विधान परिषदेवरील काही आमदार जे आहेत साधारणपणे 5 जागा आपल्याला आता रिक्त पाहायला मिळत आहेत आणि या रिक्त जागांसाठी साधारणपणे 10 ते 17 मार्च पर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। अर्जाची छाननी ही 18 मार्च रोजी होईल आणि 20 तारखेला साधारणपणे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल आणि 27 तारखेला यासाठी आपल्याला मतदान होताना पाहायला मिळेल। ज्या 27 तारखेलाच आपल्याला निकाल जे आहेत ते देखील यामध्ये लागताना पाहायला मिळतील। नेमकं ह्या आमदारांचे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ह्या जागा आपल्याला रिक्त होताना पाहायला मिळतात, त्यामुळे कोणाची वर्णी लागणार हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।